हॅलो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आपण नागपंचमी स्पेशल अशी गव्हाची खीर पाहणार आहोत. गव्हाची खीर ही काही ठिकाणी नागपंचमी विशेष बनवली जाते, तर काही ठिकाणी गणपतीला नैवेद्य म्हणूनही बनवली जाते, तर काही ठिकाणी पितृपक्षात गव्हाची खीर ही आवर्जून बनवली जाते. ही एक पारंपरिक रेसिपी आहे. तर चला मग पाहूयात गव्हाच्या खीरीसाठी लागणारं साहित्य. 1 वाटी गहू, 1 वाटी गूळ, तूप, वेलची पूड, खोबऱ्याचे काप, ड्रायफ्रूट्स आणि दूध. हे गहू आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपण याची मिक्सरला भरड काढून घेऊयात. आता आपली भरड तयार आहे. आता ही भरड तुम्ही पाकडूनही घेऊ शकता किंवा धुवू शकता. या इथे मी धुवून घेतलेले आहे. आता कुकरमध्ये 2 चमचे तूप घालून घेऊयात. खोबऱ्याचे काप आणि ड्रायफ्रूट सोनेरी रंगावर परतून घेऊयात. ड्रायफ्रूट्स आणि खोबऱ्याचे काप परतले की आपण यामध्ये गव्हाची भरड घालून घेऊयात. ती छान 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायची आहे. गव्हाची भरड छान परतली की आपण यात 4 वाट्या पाणी घालून आपण कुकरला याच्या 5 ते 6 शिट्ट्या घेऊयात. आता आपली गव्हाची भरड छान मऊसूत शिजलेली आहे. 5 ते 6 शिट्ट्या झाल्यानंतर छान शिजते आपली गव्हाची भरड. घालून थोडीशी वेलची पूड घालून आपण याला छान शिजवून घेऊया 3 ते 4 मिनिट. खीर थोडीशी घट्टसर झाली की आपण यात गूळ घालून घेऊयात. गूळ घातल्यानंतर परत 5 ते 6 मिनिट छान आपली खीर शिजवून घेऊयात. आता थोडीशी गूळ टाकल्यानंतर चालते. खीर मस्त शिजली की आपण एका भांड्यात काढून घेऊयात आणि छान प्रकारे सर्व करून घेऊयात. पारंपरिक रेसिपी आहे, तर छान पारंपरिक पितळेच्या भांड्यातच सर्व करते आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि रेसिपी ट्राय करून बघा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूयात परत अशाच एका नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत.